नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे जराही कडू न होणारं भरलेलं कारलं बनवत आहे आणि ते कसे बनवतीये हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा, इथे मी हे पाव किलो कारले घेतलेले आहेत आणि या कारलेला असं वरची साल काढून घेतलेली आहे आणि साल काढून झाल्यानंतर हे असे उभे कट करून घेतले। बघा, या पद्धतीने असे उभे कट करून घ्यायचे। कारले एकदम कोवळी घेतलेली आहे मी। कारल्यामध्ये जर मोठं मोठं बी असेल तर ते बी काढून घ्या आणि कोवळी असेल तर नाही काढलं तरी चालेल। या पद्धतीने असे ह्याचे असे उभे काप करून घ्यायचे। आणि हे कारल्यांची बी जी साल काढलेली आहे तर तुम्हाला नसल काढायची, म्हणजे नाही काढली तरीही चालेल, पण मी इथे काढून घेतलेली आहेत। बघा, याच पद्धतीने मी आता सर्व कारले कट करून घेते। तर बघा, इथे सर्व कारले माझे बघा कसे कट करून झालेले आहे। त्यानंतर बघा, हे खडं मीठ आहे। हे खडं मीठ याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचे। बघा, या पद्धतीने असं व्यवस्थित आपल्याला पूर्ण कारल्यामध्ये असं पसरून घ्यायचे कडेपर्यंत आणि या पद्धतीने असं भरून घ्यायचे। प्रत्येक कारल्यामध्ये थोडं थोडं मीठ आपल्याला भरून घ्यायचे। या पद्धतीने नक्की करून पहा। कारलेची भाजी जी आहे जी जराही कडू होत नाही या पद्धतीने जर केली तर। आणि शक्यतो असं खडं मीठ वापरूनच आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत। आणि शिजवताना कुठेही आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे। तर बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता सर्व कारल्यांमध्ये मी मीठ भरून घेत आहे। तर बघा, इथे सर्व कारल्यांमध्ये हे मीठ भरून झालेलं आहे। बघा, या पद्धतीने असं। आणि आता आपल्याला हे कारले एका कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत। बघा, असे ठेवून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे, म्हणजे जो मिठाचा जो कट केलेला भाग आहे, मीठ भरलेला भाग, तो वरती राहायला पाहिजे। या पद्धतीने असे आपल्याला सर्व कारले ठेवून घ्यायचे आहेत। जर कारले मोठे मोठे असेल तर तुम्ही त्याचे 2-2 तुकडे करून घेतले तरी चालेल, 2 किंवा 3 तुकडे केले तरी चालतील। पण माझे हे कोवळे आणि एकदम छोटे छोटे असल्यामुळे मी पूर्ण कारलेच असे संपूर्ण कट करून घेतलेले आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे 1 लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। बघा, पूर्ण कारल्यांवरती। बघा, या पद्धतीने नक्की करा, म्हणजे कारल्याची भाजी जी कडू होतच नाही अजिबात। आणि मला कमेंटमध्ये सांगा केल्यानंतर। बघा, या पद्धतीने मी आता पूर्ण 1 लिंबाचा रस घालून घेतलेला आहे। मोठं लिंबू असेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा घाला। हे छोटं लिंबू होतं, मी पूर्ण 1 लिंबाचा रस घालून घेतलेला आहे। त्यानंतर गॅसवरती ठेवून आपल्याला कढईवरती झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट लो फ्लेमवरती आपल्याला हे कारलं शिजवून घ्यायचं आहे। तर बघा, इथे 7 ते 8 मिनिट झालेले आहे आणि लो फ्लेमवरतीच हे मी शिजवून घेतलेलं आहे। तर बघा, या पद्धतीने हे कारलं आपलं इथे शिजलेलं आहे। कारल्याचा कलरही जास्त आपल्याला चेंज होऊ द्यायचा नाही आहे। बघा, जरासं थोडं हिरवं, म्हणजे हिरवाच कलर राहायला पाहिजे। या पद्धतीनेच थोडंसं आपल्याला असं शिजून घ्यायचं आहे। तर हे व्यवस्थित शिजलेलं आहे। आता कढई आपण खाली घेऊ आणि एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ। तर बघा, इथेही मी ह्या ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे। तर 4 छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंचभर आलं घेतलेलं आहे, 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि थोडंसं 2 चमचे खोबरं किसून आणि तव्यावरती थोडंसं लालसर कलरवरती भाजून घेतलेलं आहे। आणि याचं आता आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। तर बघा, इथे मी हे वाटण बनवून घेतलेलं आहे, ते आता ताटामध्ये काढून घेऊ। खूप सुंदर, खूप टेस्टी होतं हे कारलं, नक्की करून पहा, जे कोणी कधी न खाणारे सुद्धा खातील। त्यानंतर बघा, इथे अर्धी वाटी मी शेंगदाण्याचा कूट आणि या कुटामध्ये 1 चमचा गूळ घालून घेतलेला आहे आणि नंतर बारीक केलेला आहे, म्हणजे गूळ अगोदरच कुटामध्ये ॲड केलेला आहे। त्यानंतर अर्धासा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा धना पावडर घातली आहे, त्यानंतर 1 चमचा इथे तिखट घातले। तिखट आपण आपल्या आवडीनुसार घाला, कारण हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहेत।
त्यानुसार तिखट घाला। 1 चमचा इथे आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे, गोडा मसाला, आणि अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे, अगदी पाव चमचा, कारण आपण कारले हे मिठामध्येच शिजवून घेतलेले आहे, त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडीशी मसाल्याला चव येण्यासाठी। आणि त्यानंतर हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मसाल्यामध्ये आपल्याला कुठे पाण्याचा वापर करायचा नाहीये किंवा कारले शिजताना सुद्धा पाणी वापरायचं नाहीये, अगदी बिना पाण्याचं हे कारलं खूप सुंदर टेस्टी अगदी चविष्ट होतं। बघा या पद्धतीने सर्व मसाला आपल्याला आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। जे आपण हिरवं वाटण केलं होतं त्या वाटणमध्ये हा शेंगदाण्याचा कूट आणि मसाले पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे। तर बघा इथे आता हे सर्व मसाला आपला तयार झालेला आहे। त्यानंतर आता हा मसाला आपल्याला या कारल्याच्या फोडीमध्ये भरून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने असा, जर कारल्यांमध्ये मोठं बी असेल तर ते बी तुम्ही काढून घ्या। हे कारले कोळे असल्यामुळे याच्यामध्ये बी नाही आहे जास्त। आणि बघा ह्या पद्धतीने असं मसाला भरून आणि दाबून घ्यायचं आहे असं वरतून कारलं। बघा असं पूर्ण कडेपर्यंत आपल्याला व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे। या पद्धतीने जर मिठामध्ये लिंबू टाकून असं कारलं जर शिजवलं, म्हणजे मीठ भरून आणि वरतून लिंबू टाकून, तर कारलं कडूच होत नाही। म्हणजे तुम्ही न मसाला भरता जरी तुम्ही असं खाल्लं तरी खूप छान लागतं हे कारलं। या पद्धतीने आता सर्व मसाला मी कारल्यांमध्ये भरून घेते। तर बघा इथे सर्व मसाला आता आपल्या कारल्यांमध्ये भरून झालेला आहे। आता याला आपण थोडंसं परतून घेऊ। बघा या पद्धतीने असा मसाला भरून घेतला आहे। आता आपण गॅसवरती कढई ठेवणार आहे। तर बघा इथे कढई ठेवली आहे। कढई तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल घालून घ्यायचे आहे। इथे तेलाचा थोडा जास्तच वापर करायचा आहे। 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे। त्यानंतर 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। आणि जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जिरं वगैरे चांगलं तडतडल्यानंतर लगेचच आपल्याला याच्यामध्ये कारलं घालून घ्यायचं आहे। तर सर्व कारलं याच्यामध्ये मी घालून घेते आहे। बघा या पद्धतीने व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत कारले। बघा आता हे सर्व याच्यामध्ये ठेवून झालेले। त्यानंतर वरतून थोडीशी हळद घातलेली मी, थोडासा कलर येण्यासाठी। तुम्ही तेलामध्ये टाकली तरी चालेल हळद, पण तेलामध्ये शक्यतो हळद जळण्याची शक्यता असते, म्हणून वरतून घालून घ्यायची आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं। पूर्ण हळद ते तेलामध्ये पसरल आणि सर्व कारल्यांना लागेल या पद्धतीने सर्व असं मिक्स करून घ्यायचे। झालंय मिक्स करून। तर बघा इथे वरतून मी 1-2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे। जर तुमचा जो आपण कारल्यामध्ये मसाला भरलेला आहे तो जर उरला असेल तर तो मसालाही तुम्ही वरतून घालू शकता, पण माझा इथं उरलेला नव्हता म्हणून मी 2 चमचे इथे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। बघा व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 1-2 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे। तर बघा इथे 2 मिनिट झालेले आहेत। 2 मिनिटानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा खूपच टेस्टी अशी, जरा ही कडू न होणारी भरलेल्या कारल्याची भाजी इथे तयार आहे। बघा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।